वरळीतल्या अनेक समस्या जे आहेत आमच्या इकडचे स्थानिक नगरसेवक दत्ता नरवणकरजींची विनंती होती. महत्त्वाचे जे विषय आहेत आपण बघता की एवढं चांगल्या रीतीने मेट्रोचं काम झालं, पण मेट्रो आणि मोनो हे जी इंटरकनेक्टिव्हिटी झाल्याशिवाय मोनो आणि मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या लोकांना सुविधा मिळणार नाही. आणि म्हणून आमच्या 2-4 सूचना होत्या. त्या सूचनेचं पालन करत असताना MMRDAचे कमिशनर गेल्यावेळी माझ्याकडे आले होते. मी त्यांच्याशी चर्चा केली होती आणि त्याचा एक भाग म्हणून आजची ही पाणी आपण करण्याचं काम करतो. आणि म्हणून आपण जिकडे आता उभे आहोत या स्टेशनच्या मागे एक स्टेशन जे आहेत त्यात MMRCच्या माध्यमातून चांगल्या रीतीने पुढाकार घेऊन महानगरपालिकेच्या फंडातून जसं मोनो आणि मेट्रो आपण एकत्र करायला पाहिजे, तसं या इकडचा येणारा जो प्रवासी आहे त्याला कोस्टल रोडमध्ये पण उद्या जायचं असेल तर त्यांच्यासाठी पण वॉकवे करण्याचा नवीन काम करण्याचा प्रस्तावित महानगरपालिकेने केलेलं आहे. आणि मग त्याची पाणी पण देखील करण्यासाठी आम्ही आज आलो होतो. मेट्रोचे चांगली कामं झालेली आहेत, पण मेट्रोच्या काही जमिनी जे महानगरपालिकेला त्यांनी हँडओव्हर केले पाहिजे ते अजूनपर्यंत दिले जात नाही. तर त्याचेही देखील पाणी करत असताना त्यांचाही देखील विषय घेतलेले आहेत. जे रोड्स काही चांगले लोकांना चालणारे फुटपाथ असले पाहिजे. काही काही एरियामध्ये फुटपाथ मोठे झालेले आहेत, काही काही ठिकाणी छोटे झालेले आहेत. त्या सर्वाचा आढावा घेण्याचं काम केलं आणि विशेषतः वरळी स्मशानभूमी चांगल्या रीतीने अत्याधुनिक करण्याच्या दृष्टिकोनातून एका खाजगी संस्थेतून ते काम देऊन करण्यात आला. परंतु दुर्दैवाने म्हणावं लागेल की त्याचे पंखे चालत नाही, त्याचा एक्झॉस्ट होत नाही आणि कित्येक दिवस तो स्मशानभूमी बंद आहेत. काही स्मशानभूमी बंद आहे आणि म्हणून त्याच्यासाठी तो देखील एक पाणी करण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि मोनो आणि मेट्रोची एक्सिलेशन करून घेऊन एकत्रित लोकांना येण्या जाण्यासाठी 7 रस्ता सर्कल जे संत गाडगे महाराज चौक आहे त्याच्यातला अर्धा काम झालेलं आहे. आता पूर्ण एवढे कोटी रुपये दिले गेले आहेत, परंतु तोच मेट्रोचा आणि मोनो अजून जॉईन झालेला नाही आहे. म्हणजे लोकांना मोनोतून उतरून परत खाली 7 रस्त्यावर उतरायचं आणि परत चालत मेट्रोला जायचं, हे काही योग्य नाही आहे. म्हणून त्याही सूचना आज आपण दिलेल्या आहेत. माननीय आयुक्त भिडे मॅडमशी मी स्वतः चर्चा करून त्याच्यातली निधी देण्याचं काम केलेलं आहे. गेल्या आठवड्यामध्येच रिलायन्सच्या माध्यमातून पण कोस्टलचा सुशोभीकरण करण्याचं काम चालू झालेलं आहे. ती माहिती पण सर्वसामान्य लोकांना मिळावी या दृष्टिकोनातून पण देखील कोस्टलच्या अधिकाऱ्यांना पण आज बोलवण्याचं काम केलं गेलं होतं. मला वाटते साधारणपणे MMRCचे जे इकडे अधिकारी आलेले आहेत त्यांनी जो आम्हाला सादरीकरण केलेलं आहे, तुम्हाला नकाशा आहे का जर दाखवा, ते 1-1.5 किलोमीटरचा अंतर राहणार आहेत. आणि किमान हे आपण असं बघू शकता, हे आपण बघू शकता, हा असा एक नकाशा त्यांनी केलेला आहे. आणि हे पूर्ण रेसकोर्सवरून हा वॉकथ्रू हा कोस्टलच्या आत म्हणजे हाजी अलीच्या समोर किंवा त्याच्या बाजूला जिकडे ओपनिंग आहे तिकडे ते जाणार आहेत, जेणेकरून इकडचे रहिवासी इकडे लांब वरळी नाक्यावरून चालत जायची गरज नाही आहे. मग डिलाय रोड असेल, लोअर परळ असेल किंवा BDD चाळा जे लोक चालत जातात त्यांना तिकडे न जाता इकडेच एक चांगल्या रीतीने वॉकथ्रू होईल. अनेक सोसायटीज पण इकडे मोठमोठे झालेले आहेत, त्या सर्वांना पण देखील एक वॉकिंग स्पेस मिळावा ही गेल्या अनेक वर्षापासून वॉकर्सची आणि कोस्टल रोडमध्ये एवढ्या मोठा काम झाल्यानंतर त्याला समावेश करण्यात यावी म्हणून आपण तो करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मेट्रोचं काम झालेलं आहे, पण अजून काही ठिकाणी समजा रोडवर पाहायला गेलं तर अजून पण पेवर ब्लॉकची कामं असतील, फुटपाथची कामं असतील, ही प्रलंबित आहे. वरळीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. ते कधी पूर्ण होतील? हे वरळीतले अनेक प्रकल्प प्रलंबित आहे, म्हणून तर मी आता आलो आहे आणि हळूहळू त्याला गती आपल्याला मिळेलच. आणि म्हणून त्याचा एक भाग बनवून तुम्ही बघता काय 141 टेनमेंटच्या इकडे मेट्रोने काम केलेलं आहे, पण तो लो लेवल आहे. आता या अगोदर त्यांना काहीतरी तुटपुंजी रक्कम देऊन त्यांचं समाधान केलं आणि लोकांना असं वाटते आम्हाला काहीतरी मोबदला मिळाला. आम्ही किंवा नरवणकरजी आम्ही दोघांनी सूचना दिल्या, आम्हाला मोबदला मिळाला धन्यवाद, पण मोबदल्यापुरता मर्यादित राहून चालणार नाही. कारण तिकडे डेव्हलपमेंट होतो आहे बाहेर, त्या डेव्हलपमेंटमध्ये 2 मोठ्या ड्रेनेज लाईन्स हे टाकले पाहिजे जे टाकले गेलेले नाही आहे. आणि एका बाजूला जर डेव्हलपमेंट झालं मग नाळे कोणी टाकायची तर हे चालणार नाही. म्हणून आज वॉर्ड ऑफिसरना पण असिस्टंट कमिशनर जे जी साऊथचे आहेत त्यांना मॅडमला पण बोलवलं होतं. MMRDAची पण लोकं इकडे आहेत, MRCची पण लोकं इकडे आणि मेट्रोच्या सर्व अधिकाऱ्यांबरोबर कोऑर्डिनेशन करून लगेच ह्याला गती द्यायला पाहिजे म्हणून अशा सूचना आपण देण्याचं काम केलेलं आहे. तुम्ही काम करताय, पण स्थानिक आमदार जे आहेत ते या सर्व कामांचे जर कुठे दिसून नाही येत आहे, तर लोक आता प्रश्न विचारतात की आमचा आमदार कुठे, असे प्रतिक्रिया इकडे. मला वाटते मी त्याच्याबद्दल अजून जास्त प्रतिक्रिया देणं उचित नाही. मला असं वाटते प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करतात. काही फील्डवरती करतात, काही वर्क टू होम करतात, काही
फिजिकली जाऊन अधिकाऱ्यांना पण देखील भेटतात. परवाच्या दिवशी पण ज्यावेळी प्रशासनाच्या विरुद्ध असा एक मोर्चा काढण्यात आला, मी त्यावेळी एवढंच म्हटलं, जसं ते आम्हाला आमच्या नगरसेवकांना पण लागू आहे की मोठ्या प्रमाणावरती कचरा साफ करण्याची ही जबाबदारी ही प्रशासनाची आहे. कालच परवा मी DMC डिगावकर साहेबांना बोलून घेतलं. एक ट्रान्झिट पिरियड आहे, कारण पहिलं काय होतं होतं की हे कचरा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने BMCने अधिकारी ठेवले होते, कर्मचारी, त्यांना दिलं जायचं आणि जे ट्रक उचलणारी लोक आहेत ते वेगळं. आता त्यांनी नवीन धोरण केलेलं आहे की ज्यांचा ट्रक जे उचलणार आहे त्यामध्ये त्यांचेच कर्मचारी असले पाहिजे. पण ते कर्मचारी देत असताना मी सूचना केलीत की हे जे स्थानिक इकडचे जे लोक आहेत त्यांना जे बेरोजगार झालेले आहेत त्यांनाही त्याच्यामध्ये प्राधान्य द्यायला पाहिजे, ते त्यांनी मान्य केलं आहे. म्हणून हा ट्रान्झिट पिरियड होता आणि 7-8 दिवसामध्ये तुम्ही बघितलं असेल की एवढा कचरा झाल्यामुळे लोकांना रस्त्यावर उतरावं लागलं. पण ते न करता प्रशासनशी जर समजून घेतला असता तर मला असं वाटते तेवढी आंदोलन करायची गरज लागली नाही. फक्त आंदोलन करून प्रश्न सुटणार नाही, तर सकारात्मक चर्चा करूनच याच्यातून मार्ग काढलं पाहिजे. आणि मी या भागाचा जरी देखील एक विधान परिषदचा सदस्य असलो किंवा राज्यातला उपसभापती असलो, सर्व लोकप्रतिनिधींचा सहभाग या पुढच्या काळामध्ये मिळेल अशी मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. जागा हस्तांतराचा मोठा प्रश्न आहे. कधीपर्यंत इथली जागाचं होईल किंवा BMCला जागा दिली नाही ते कधीपर्यंत? नाही, काय आजच मी त्यांना सूचना दिल्या की तुम्ही या जागेचा वापर करताय, कारण स्मशानभूमीच्या बाजूची जागा ही हँडओव्हर त्यांनी केली पाहिजे होती. आपण जिकडे उभे आहोत त्याच्या बाजूला असलेलं रेसकोर्स आहे त्याची जागा आहे. या महानगरपालिकेची म्हणजे मुंबईतल्या जागा आहे. या मुंबईकरांची जागा तुम्ही किती दिवस अडवून ठेवणार आहात? आणि म्हणून आता त्यांनी आम्हाला मान्य केलेलं आहे की 2 ते 3 महिन्यामध्ये ते हँडओव्हर केलं जाईल आणि या जागेवरती सर्वसामान्य लोकांना जास्तीत जास्त कसं त्याचा वापर करता येईल याही सूचना महानगरपालिकेला देण्यात आलेल्या आहे. गेल्या अनेक दिवसापासून आमचे भरत शेठ हे आस लावून ठेवलं होतं आणि आज मला असं वाटते खऱ्या अर्थाने एका काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळालेला. आणि मी कालच शिर्डीला जाऊन आलो आणि मी तिकडे सांगितलं की श्रद्धा आणि सबुरी म्हणून मी या पदावर आलो. तसं त्यांनी श्रद्धा ठेवली एकनाथ शिंदेजींवरती आणि सबुरी ठेवल्यामुळे त्यांना हे पालकमंत्री पद मिळालेलं आहे. मला नक्की खात्री आहे, कारण मी रायगडचा पालकमंत्री राहिलेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणावरती काम करण्याची संधी आहे. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. चांगलं काम त्यांनी त्यांच्या हातातून हो अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. एक शेवटचा प्रश्न, तातडीची बैठक शिवसेनेतील मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची, आमदारांची, खासदारांची, आजी माजी आमदार खासदारांची ठेवली. नेमकं काय आहे हे बैठकीचं कारण? काय फेरबदल होत आहेत शिवसेना मुंबईमध्ये? नाही, असं नाही, सर्वांची सामूहिक जबाबदारी आणि म्हणून जे मुंबईला प्रतिनिधित्व करतायत, मुंबईमध्ये जे काम करणारे जे सर्व लोकप्रतिनिधी आहेत, त्यात मी असेल, मिलिंद देवराजी असतील, राहुल शेवाळजी असतील किंवा नगरसेवक सर्व असतील, तर या सर्वांचा समावेश करून मुंबईमध्ये आमचं प्रेझेन्स कसं दिसेल ही पण जबाबदारी आमची आहे ना. आणि आज आम्ही सरकारमध्ये आहोत. योगायोगाने नगरविकासासारखा मोठा खाता आमच्याकडे, गृहनिर्माण खाता आमच्याकडे, आणि कामं या मुंबईकरांच्या करण्यामध्ये आम्ही पुढे येतो आहे. पण अशावेळी पक्षाचा चेहरा कुठेतरी समोर यायला पाहिजे. या भावनेतूनच, भूमिकेतून ही तातडीची संघटनात्मक बैठक लावलेली आहे. आणि आज 6 वाजता एकनाथ शिंदेसाहेब थोड्या वेळ थांबून मग श्रीकांत आणि आम्ही सर्वजण एकत्र बसून ती बैठक आम्ही करण्याचं काम करणार आहोत. दूसरे पर हिंदी में बता दीजिए, आज आपने विभिन्न कामों का दौरा किया है, विभिन्न काम जो है वो नागरिकों के लिए ओपन किए जाने वाले, क्या कुछ इस दौरे का निष्कर्ष जो है वो निकला है और आने वाले दिनों में क्या कुछ नागरिक जो है बहुत बड़े पैमाने के ऊपर वर्ली जैसे इलाके में काम जो प्रलंबित है उसको गति देनी चाहिए. और हमारे यहाँ के स्थानिक नगर सेवक जी ने विनती की थी कि ये सब विषयों को ले, उसका एक भाग बोलकर आज मेट्रो स्टेशन के जहाँ हम खड़े, लोगों की एक बहुत सालों से डिमांड थी कि एक वॉक थ्रू होना चाहिए था. और MRSC से के डिपार्टमेंट के माध्यम से 1.5 किलोमीटर का अंदर से एक वॉकवे हम डॉक्टर इमोजेस रोड, डॉक्टर एनी बेसेंट रोड, उसको पार करते हुए रेसकोर्स के अंदर से जाकर वहाँ पे कोस्टल में वो ओपनिंग करने का काम हो रहा है. और मुझे लगता है वर्लीकरों के लिए बहुत खुशखबरी है कि कोस्टल में जाना अब बहुत आसान हो जाएगा. और उसका एक भाग आज उसकी पानी करने का काम किया है और जल्दी उसका काम शुरू होगा. साथ ही साथ में ये आपने देखा होगा कि जब ये काम हो रहा है तो और भी मेट्रो के काम है जो हैंडओवर ज़मीन की करनी थी वो अब तक नहीं हुई. उसकी नाराज़गी हम लोग ने व्यक्त की कि भाई इतने दिन इसने इसका वापर किया है, अब ये ज़मीनें वापस दीजिए. मेट्रो शुरू हो गई, शुरू होकर इतने दिन हो गए, फिर ये ज़मीनें महानगर पालिका को क्यों नहीं दी जा रही? और महानगर पालिका को देंगे नहीं तो लोगों का उसमें कंट्रीब्यूट नहीं होगा. इसलिए वो भी एक आज मसला लिया. वर्ली की स्मशान भूमि एक अच्छे ध्येय से प्राइवेट इंस्टीट्यूशन के माध्यम से बनाई गई थी, लेकिन कुछ कमियां होने के कारण वहाँ की भी स्मशान भूमि बंद है.
तो उसकी भी दखल लेकर उस वहाँ पे भी विजिट करके उसको न्याय देने का काम किया है। साथ ही साथ में लो लेवल जो एरिया है वहाँ पे कुछ पैसे दिए गए, लेकिन नाले जो बनने चाहिए थे मेट्रो के माध्यम से और एमएमआरडी की तरफ से वो बने नहीं थे, उसको भी आज ताकीद देकर बनाने का काम किया जा रहा है। सर काफ़ी दिनों से जो है रायगढ़ का इशू जो पालक मंत्री का वो पेंडिंग था, आज भरत गोगावले को पालक मंत्री बनाया गया। सर किस तरह मुझे बहुत खुशी की बात है कि एक अच्छा उम्दा नेता, उनको आज एक बहुत बड़ी जवाबदारी जो बहुत दिनों से जो प्रलंबित थी, और मुझे ऐसा लगता है कि भरत शेठ गोगावले जी भी साईं भक्त है, जैसे मैं साईं भक्त हूँ, तो उन्होंने भी श्रद्धा रखी, सबूरी रखी और उसका फल आज उनको पालक मंत्री पद बोलकर मिल रहा है। मैं भी खुद पालक मंत्री रहा हूँ रायगढ़ का, मुझे पता है बहुत अच्छा काम करने का स्कोप है और मुझे यकीन है कि भरत गोगावले जी उस पद को न्याय देंगे और उस पूरे विभाग और जिले का विकास करेंगे। आज अमित शाह जी की तरफ से स्टेटमेंट दिया गया है कि जिस तरीके से सोनिया गांधी ने वंदे मातरम का अपमान करके वहाँ पर माफ़ी मांगनी चाहिए, किस तरह देखेंगे सर? मैंने उसकी मेरे पास जानकारी नहीं है, लेकिन जहाँ तक जब मैंने जो वीडियोज़ देखा, दुख की बात ये लगती है कि जब हम देश के एक नागरिक बोलकर जब हम लोग काम करते हैं, तो जो भी इस यहाँ की घटना है और घटना का अगर हम सम्मान करते हैं, तो जो भी कायदा और नियम निकष कोई भी सरकार बनाती है तो उसका पालन एक सामान्य व्यक्ति से लेकर कितना भी उच्च स्तरीय व्यक्ति ने करना चाहिए, ऐसी अपेक्षा है। पृथ्वीराज चौहान ने एक स्टेटमेंट दिया था कि गोपीनाथ मुंडे जो है पहले कांग्रेस में आना चाहते थे, उसी के बाद जो हुसैन दलवाई ने भी एक स्टेटमेंट दिया हुआ है, उनका ऐसा कहना है कि एकनाथ शिंदे भी कांग्रेस में आना चाहते हैं, किस तरह देखेंगे सर? ये क्या है, ये सब जो गड़े हुए जो मुर्दे निकाल कर सिर्फ टीआरपी बढ़ाने का काम किया जा रहा है। आज इतने बड़े वरिष्ठ नेता गोपीनाथ मुंडे जी की एक अलग छवि रही है एक समाज में, उनका जो कार्य और काम है, मेरा ऐसा मानना है कि उनका अपमान करने का काम किया जा रहा है। और आज क्यों बोलने की ज़रूरत लगी? आप मुख्यमंत्री थे ना तभी, क्यों नहीं आपने बोला, क्यों नहीं किया करके? अब जाकर एक नेता जिसको कोई पर्याय नहीं है, तो उस नेतृत्व के और विशेष तौर के पर उनके आगे आने वाली पीढ़ी के मन में एक शंका लोगों में क्रिएट करने का काम हो रहा है, इसमें कोई अर्थ नहीं है। एकनाथ शिंदे का भी नाम लिया गया है, वो भी कांग्रेस में जा रहे हैं। अभी पृथ्वीराज चौहान जी कहाँ जा रहे थे, क्या जा रहे थे, मुझे मालूम नहीं है और मैं उस पर जाना बात नहीं करना चाहता हूँ, क्योंकि मैंने उनके साथ काम किया है। लेकिन ऐसी बातें करके बिना सिर्फ हवा निर्माण करने का कोशिश किया जाता है, इसको ज़्यादा महत्व देने की ज़रूरत नहीं है। राहुल गांधी विद्यार्थियों के साथ संवाद करने वाले महाराष्ट्र में राहुल गांधी अच्छी बात है, अच्छी बात है। सिर्फ एक ही बार नहीं करे, वो बार बार आए, और जैसे राहुल गांधी कर रहे हैं वैसे राज्य के नेताओं ने भी संवाद करना चाहिए, सभी से करना चाहिए, विद्यार्थियों से भी करना चाहिए और मतदारों से भी करना चाहिए।